नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत DRDO सप्टेंबर 11चा टियर 2 मध्ये जे एक्झाम होणार आहे 2026 ते त्याचा ट्रेड टेस्ट कोपा या ट्रेडचा आपण शिकणार आहोत. तर आजचा व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो, कारण खूप इम्पॉर्टंट ठरणार आहे. कारण MS एक्सेल अँड स्प्रेडशीट म्हणजेच मायक्रोसॉफ्ट एक्सेलचे ॲडव्हान्स क्वेश्चन मी इथे घेऊन आलो आहे. तर ज्याच्यामध्ये आता आपण सुरुवातीचे जे 1 ते 10 क्वेश्चन राहणार आहे ते बेसिक इंटरफेसचे राहणार आहे. बेसिक आणि काही इंटरफेस कशा प्रकारे वगैरे त्याचे क्वेश्चन राहणार आहे. त्याच्यानंतर आपण एक एक पॉईंट वरती जाणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन आहे द इंटरसेक्शन ऑफ रो अँड कॉलम इज कॉल्ड. ठीक आहे. जो कॉलम आणि रोचा इंटरसेक्शन असतो, म्हणजे जसा हा कॉलम झाला आणि हे रो झाला. ठीक आहे. याच्यामधून हा जो येतो इंटरसेक्शन होतं आहे, म्हणजे जो मधातला एक बॉक्स तयार होते, तर त्याला काय म्हणतात? रेंज, सेल, शीट की बॉक्स? तर मित्रांनो याला नाव आहे सेल. ठीक आहे. काय म्हणतात? सेल. बी आपला करेक्ट आन्सर आहे. दुसरा क्वेश्चन आहे डिफॉल्ट फाईल एक्सटेन्शन ऑफ एक्सेल. लेटेस्ट व्हर्जनचा जो फाईल एक्सटेन्शन आहे कशाचा? एक्सेलचा, तो काय आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे .xlsx. ठीक आहे. XLSX हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे. तिसरा क्वेश्चन आहे मॅक्झिमम नंबर ऑफ रो इन एक्सेल 2007 प्लस. ठीक आहे. इथं बघा परत एक ऑप्शन काय दिलेलं आहे, प्लस 2007 आणि त्याच्यानंतरचे जेवढे काही मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे त्याच्यामध्ये काय म्हणताय, मायक्रोसॉफ्ट मॅक्झिमम नंबर ऑफ रोज किती आहेत? ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे 10,48,576 आडव्या लाईनी असतात, म्हणजेच रो असतात. ठीक आहे. चौथा प्रश्न आहे बघा, अ वर्कबुक इज अ कलेक्शन ऑफ. वर्कबुक कशाचं कलेक्शन आहे? तर याचं करेक्ट आन्सर सी असणार आहे. मी तुम्हाला एक दाखवतो डायरेक्टली. जसं मी एक्सेल सुरू करते बघा. आता आपण एक्सेल सुरू केलेलं आहे. ठीक आहे. एक्सेल सुरू होऊन राहिलेलं आहे. जसं मी ब्लँक डॉक्युमेंट घेतलं, ब्लँक वर्कबुक. आता इथे जे हे शीट्स आहेत, ठीक आहे, खूप सारे शीट्स जर आपण घेतला, ठीक आहे, तर खूप सारे शीट्सचं मिळून काय होतं आहे, एक वर्कबुक तयार होत आहे. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन काय बघा, अ वर्कबुक इज कलेक्शन ऑफ. कशाचं कलेक्शन आहे? वर्कशीट्सचं आहे. ठीक आहे. सी आपला करेक्ट आन्सर आहे. पाचवा क्वेश्चन आहे शॉर्टकट की टू क्रिएट अ न्यू वर्कबुक. न्यू वर्कबुक जर तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर त्याची शॉर्टकट की काय आहे? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे कंट्रोल N की प्रेस करून आपण नवीन वर्कबुक तयार करू शकतोय. त्याच्यानंतर 6वा क्वेश्चन आहे ॲक्टिव्ह सेल इज इंडिकेटेड बाय. ॲक्टिव्ह सेल जे आहे ते इंडिकेटेड बाय कशाने इंडिकेटेड करते? थिक बॉर्डर, थिन बॉर्डर, डॉटेड लाईन की कलर फिल? जसं आता बघा आपल्याकडे हा मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे. मी इथं जर क्लिक केले तर हा कशाने इंडिकेट करताय? ठीक आहे. कशाने इंडिकेट करताय बघा. याचा करेक्ट आन्सर असणार आहे, आपल्याकडे ऑप्शन काय काय त्या आधी बघून घेऊया आपण. थिक बॉर्डर, थिन बॉर्डर, डॉटेड लाईन की कलर फिल? आता कलर फिल तर नाहीच आहे, डॉटेड लाईन पण नाही आहे, बरोबर. तर याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे बघा, थिन बॉर्डर. थिन म्हणजे काय, एकदम बारीक बॉर्डर पण नाही आहे. थिक बॉर्डर आहे, कशी आहे, जाडी बॉर्डर आहे. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ए. 7वा क्वेश्चन आहे नेम बॉक्स शो. नेम बॉक्समध्ये काय दिसते? फॉर्म्युला, सेल ॲड्रेस, फाईल नेम की शीट नेम? आता नेम बॉक्स म्हणजे काय ते आधी मी तुम्हाला दाखवून देतोय. इकडे जे तुम्हाला दिसते बघा या कॉर्नरला नेम बॉक्स आहे हा. तर याच्यामध्ये काय दिसतं आपल्याला? या सेलचा ॲड्रेस दिसत आहे. सेलचा ॲड्रेस म्हणजे काय, जसं मी इथं क्लिक केलेला, ठीक आहे. तर हा काय वरचा जे आहे आणि इकडे काय दिसतं, हायलाईट होतं 7, म्हणजे हा J7 आहे बघा. इकडे J7 तुम्हाला लिहून दिसेल. तर हा काय सेलचा ॲड्रेस आहे. तर इकडे आपल्याकडे काय ऑप्शन आहे, फॉर्म्युला, सेल ॲड्रेस, फाईल नेम आणि शीट नेम. तुमच्या लक्षात आलं असेल बी आपला करेक्ट आन्सर आहे, सेल ॲड्रेस. 8वा क्वेश्चन आहे फॉर्म्युला बार डिस्प्ले. फॉर्म्युला बारमध्ये काय दिसते? चार्ट दिसतात, सेल कंटेंट दिसतात, शीटचा टॅब दिसते की मेनू दिसते? तर सेल कंटेंट म्हणजे सेलमध्ये काय काय आहे. एखादी फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला दिसेल, किंवा नॉर्मल टेस्ट किंवा नॉर्मल नंबर असेल तर ते दिसणार. तर बी आपला करेक्ट आन्सर असणार आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कॉलम हेडर्स आर लेबल इन. कॉलमचे जे हेडर्स आहेत ते कशाने लेबल असतात? नंबर असतात, लेटर असतात, सिम्बॉल असतात की कोड्स असतात? आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट एक्सेल आहे. ठीक आहे. कॉलमचा जो हेड आहे हा कशाने आहे? अल्फाबेटने आहे. ठीक आहे. आपल्याकडे ऑप्शन काय काय आहे? नंबर, लेटर, सिम्बॉल, कोड. लेटरने आहे, बरोबर. तर बी आपला करेक्ट आन्सर आहे. 10वा क्वेश्चन आहे बघा, रो हेडर्स आर लेबल्ड ॲज. रो जे असतात हे आपले रो आहेत. ठीक आहे. मायक्रोसॉफ्ट एक्सेल ओपन केला, हे 1 2 3 4 5 हे जे दिसते तुम्हाला पूर्ण, हे काय आहे? रो आहे. तर हे कशाने? नंबर्स नाही, म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय असणार? रो हेडर्स आर लेबल्ड ॲज. रो हेडर कशाने आहे? नंबर्स नाही. बी आपला करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर फॉर्म्युला आणि फंक्शन या टॉपिकवरचे आपले काही क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर 11वा क्वेश्चन आहे बघा, ऑल फॉर्म्युला इन एक्सेल बिगिन्स विथ. ठीक आहे. फॉर्म्युला कशाने सुरू होतो? तर इक्वल टूने सुरू होतो. तर आपला बी आन्सर करेक्ट आहे. 12वा क्वेश्चन आहे बघा,
सम फंक्शन इज यूज टू, सम फंक्शन कशासाठी यूज केलं जाते, मल्टिप्लायसाठी, ॲडसाठी, डिवाईडसाठी की काउंटसाठी. तर ॲडसाठी केलं जातं, बी आपला करेक्ट आन्सर आहे. त्याच्यानंतर 13वा क्वेश्चन आहे इज इक्वल टू ॲव्हरेज 10, 20, 30 रिझल्ट इज. आता बघा हा क्वेश्चन तुम्हाला थोडा कन्फ्यूज करू शकतो, परंतु तुमची जर एक्सेलवरची चांगली प्रॅक्टिस असेल तर तुम्ही याचा ॲन्सर काढू शकता. ठीक आहे, इज इक्वल टू ॲव्हरेज 10, 20, 30 रिझल्ट इज. ठीक आहे, ॲव्हरेज आपल्याला काढायचं तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे 20. त्याच्यानंतर 14वा क्वेश्चन आहे बघा काउंट फंक्शन. काउंट फंक्शन जो आहे, ठीक आहे, काउंट हा जो फॉर्म्युला आहे फंक्शन आहे तो काय काउंट करतोय, टेक्स्ट, नंबर, ब्लँक सेल की ऑल सेल्स. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे नंबर्स. ठीक आहे, नंबर काउंट करतोय. 15वा क्वेश्चन आहे मॅक्स फंक्शन रिटर्न्स. मॅक्स फॉर्म्युला जेव्हा तुम्ही वापरता, मॅक्स फंक्शन जेव्हा तुम्ही वापरता तेव्हा आपल्याकडे काय दिसते, स्मॉलेस्ट व्हॅल्यू, लार्जेस्ट व्हॅल्यू, ॲव्हरेज की काउंट. ॲव्हरेजसाठी स्पेशली आपल्याकडे ॲव्हरेजचा फॉर्म्युला आहे, काउंटसाठी सुद्धा वेगळा फॉर्म्युला आहे. परंतु स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट जर तुम्हाला वापरायचं असेल तर स्मॉलेस्टसाठी मिनिमम फॉर्म्युला आपण वापरतो MIN आणि लार्जेस्टसाठी आपण वापरतोय मॅक्स, म्हणजे बी आपला करेक्ट आन्सर आहे. 16वा क्वेश्चन आहे मीन फंक्शन रिटर्न्स. मीन आताच मी तुम्हाला सांगितलं मीन फंक्शन हा लोवेस्ट व्हॅल्यूसाठी आहे, तर बी आपला करेक्ट आन्सर असणार आहे. 17वा क्वेश्चन आहे बघा इफ फंक्शन इज यूज फॉर. इफ फंक्शन कशासाठी यूज केलं जातं, लूपिंग, कंडिशन लॉजिक, फॉर्मॅटिंग की सॉर्टिंग. आता बघा इफ फंक्शन जो आहे तो इफ म्हणजे काय, जर, तर. ठीक आहे, म्हणजे तो एका लॉजिकवरती चालतो, म्हणजेच कंडिशनल लॉजिक. ठीक आहे, तर बी आपला करेक्ट आन्सर आहे. 18वा क्वेश्चन आहे लॉजिकल ऑपरेटर फॉर अँड. लॉजिकल ऑपरेटर फॉर अँड. आता अँडसाठी लॉजिकल ऑपरेटर जर तुम्हाला टाकायचं झालं तर अँडच हा येणार, दुसरं कोणताच येणार नाही. 19वा क्वेश्चन आहे ॲब्सोल्यूट सेल रेफरन्स एक्झाम्पल. ॲब्सोल्यूट सेलचं आपल्याला एखादी एक्झाम्पल द्यायचं. ॲब्सोल्यूट सेलचा जेव्हा आपण रेफरन्स देतोय तर त्याचं एक्झाम्पल, तर त्याच्यासमोर डॉलर लागतो मित्रांनो, आणि अल्फाबेटच्या समोर पण आणि नंबरच्या समोर पण डॉलर लागतोय, तर बी याचा करेक्ट आन्सर आहे. 20वा क्वेश्चन आहे रिलेटिव्ह रेफरन्स चेंज वेन. रिलेटिव्ह रेफरन्स जो आहे तो कधी चेंज होतोय, कधी चेंज होतोय, जेव्हा कधी आपण कॉपी करतोय तेव्हा, तर ए आपला करेक्ट आन्सर आहे. 21वा क्वेश्चन आता बघा हे ॲडव्हान्स फंक्शनचे असणार आहे. वी लुकअप इज यूज टू. वी लुकअप कशासाठी यूज केल्या जातोय. आता बघा वी लुकअप म्हणजेच वर्टिकल लुकअप, म्हणजेच काय, वर्टिकली काही जर सर्च करायचं झालं तर आपण यूज करतो, म्हणजे ए आपला करेक्ट आन्सर आहे. 22वा क्वेश्चन आहे एच लुकअप सर्च. आता एच लुकअप म्हणजे काय, हॉरिझॉन्टल लुकअप. आता हॉरिझॉन्टल काय असतात, रो वाईज. हॉरिझॉन्टल म्हणजे आडवे. ठीक आहे, हॉरिझॉन्टल अशा प्रकारे असतात आणि असे काय असतात, हे आहेत रो आहेत आपले, म्हणजेच हा आहे रो वाईज, म्हणजे बी आपला करेक्ट आन्सर आहे. 23वा क्वेश्चन आहे सिंटॅक्स ऑफ वी लुकअप इन्क्लूड्स. सिंटॅक्स ऑफ वी लुकअप इन्क्लूड्स. तर सिंटॅक्स जेव्हा आपण वी लुकअप यूज करतोय तर तेव्हा आपण टेबल अरे पण चूज करतोय, रो इंडेक्स पण आणि कॉलम इंडेक्स पण, म्हणजेच ऑल ऑफ दिस असणार आहे. डी आपला करेक्ट आन्सर आहे. 24वा क्वेश्चन आहे बघा इंडेक्स फंक्शन रिटर्न. इंडेक्स फंक्शन जेव्हा आपण वापरतोय तर तेव्हा आपल्याला काय भेटते, तर व्हॅल्यू ऑफ सेल भेटते. ठीक आहे. 25वा क्वेश्चन आहे मॅच फंक्शन फाइंड्स. मॅच फंक्शन कशासाठी यूज केला जातो, काय फाइंड करतोय, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पोझिशन फाइंड करतोय. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे कॉन्कॅटेनेट फंक्शन इज यूज टू. हा फंक्शन कशासाठी यूज केला जातोय, तर हा फंक्शन जॉईन करण्यासाठी यूज केला जातो, टेक्स्ट जॉईन करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतरचा 27वा क्वेश्चन आहे एलियन फंक्शन रिटर्न्स. एलियन फंक्शन कशाबद्दल आपल्याला काय रिटर्न करतो, म्हणजे एलियन फंक्शन जेव्हा तुम्ही वापरता तर आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला मिळतं लेंथ ऑफ टेक्स्ट, म्हणजे त्या टेक्स्टची लेंथ किती आहे, म्हणजे एखाद्या सेलमध्ये किंवा कॉलममध्ये कुठे पण. ठीक आहे, एखाद्या कोणत्याही सेलमध्ये जर काही टेक्स्ट लिहिला असेल तर त्याची लेंथ म्हणजे किती नंबरचा तो टेक्स्ट आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर लेन हा फंक्शन आपण वापरू शकतोय. 28वा क्वेश्चन आहे LEFT लेफ्ट फंक्शन एक्स्ट्रॅक्ट्स. म्हणजेच लेफ्ट फंक्शनचं काम काय आहे एक्झॅक्टली, असं प्रश्न आहे, तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे लेफ्ट टेक्स्ट. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे राईट फंक्शन एक्स्ट्रॅक्ट्स. राईट फंक्शनचा काम काय आहे, काय त्याचा एक्स्ट्रॅक्ट निघतोय, तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे राईट टेक्स्ट. त्याच्यानंतरचा 30वा क्वेश्चन आहे राऊंड फंक्शन इज यूज टू. राऊंड फंक्शन कशासाठी यूज केल्या जातो, तर याच्यासाठी आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला काढायची असेल तेव्हा राऊंड फंक्शन यूज केलं जातो आहे. त्याच्यानंतरचे 31 ते 40 जेवढे आपले क्वेश्चन असणार आहे ते डाटा हँडलिंग आणि टूल्सवर राहणार आहे. ठीक आहे, तर त्याच्यातला पहिला क्वेश्चन आहे म्हणजे 31वा क्वेश्चन आहे आपला सॉर्टिंग अरेंज डाटा इन. सॉर्टिंग अरेंज डाटा इन. सॉर्टिंग आपण डाटा जेव्हा करतोय तेव्हा तो काय अरेंज करतो, स्पेसिफिक ऑर्डरनुसार आपण काय करतो
त्याला सॉर्ट करतो, म्हणजे बी आपला करेक्ट आन्सर आहे. 32वा क्वेश्चन आहे, फिल्टर इज यूज टू. फिल्टर कशासाठी यूज केला जातो? सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. शो सिलेक्टेड डाटा, काही डाटा आपल्याला सिलेक्ट करून शो करायचं असेल तर तेव्हा आपण याचा वापर करतोय. पिव्होट टेबल इज यूज फॉर. पिव्होट टेबल कशासाठी यूज केलं जातो? तर पिव्होट टेबल डाटा ॲनालिसिस करण्यासाठी यूज केलं जातं, म्हणजे बी आपला करेक्ट आन्सर आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग इज यूज फॉर. कंडिशनल फॉर्मॅटिंग कशासाठी यूज केला जातो? स्टाईल देण्यासाठी? नाही. हायलायटिंग डाटा, सॉर्टिंग की फिल्टरिंग? तर मित्रांनो कंडिशनल फॉर्मॅटिंग जो आहे तो डाटा हायलाईट करण्यासाठी केला जातो, म्हणजे बी आपला करेक्ट आन्सर आहे. 35वा क्वेश्चन आहे, डाटा व्हॅलिडेशन रिस्ट्रिक्ट्स. डाटा व्हॅलिडेशन कुठे अडतो, म्हणजे कुठे त्याला रिस्ट्रिक्शन लागतोय? तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे इनपुट व्हॅल्यू. व्हॅल्यू इनपुट करताना आपल्याला रिस्ट्रिक्शन येते. त्याच्यानंतर 36वा क्वेश्चन आहे, फ्रीज पेन्स इज यूज टू. फ्रीज पेन्स कशासाठी यूज केले जातो? तर एखादी कॉलम किंवा रो आपल्याला लॉक करून ठेवायची असेल तर हा त्याचा करेक्ट आन्सर असणार आहे, तेव्हा आपण फ्रीज पेन्सचा वापर करतोय. 37वा क्वेश्चन आहे, रिमूव्ह डुप्लिकेट्स टूल इज यूज टू. जो आपण रिमूव्ह डुप्लिकेट हा टूल वापरतोय तो कशासाठी वापरतोय? कॉपी डाटा करण्यासाठी, डिलीट रिपीटेड डाटा. लक्षात असेल तर तुम्हाला मित्रांनो डुप्लिकेट डाटा जर असेल आपल्याकडे, रिमूव्ह डुप्लिकेट हा ऑप्शन केव्हा वापरणार आपण? जेव्हा आपल्याकडे रिपीटेड व्हॅल्यू असेल, सिम्पल, ठीक आहे, सेम रिपीटेड व्हॅल्यू असेल तर तेव्हा आपण डिलीट करण्यासाठी, म्हणजे रिपीटेड व्हॅल्यू डिलीट करण्यासाठी आपण हा टूल वापरतोय. 38वा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज अ चार्ट. चार्ट काय आहे? ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. ग्राफ्स आपल्याला दिसतोय चार्टमधून, ग्राफिकल दिसते आपल्याला, ठीक आहे. तर बी याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 39वा क्वेश्चन आहे, विच चार्ट शोज ट्रेंड ओव्हर टाईम. ठीक आहे, विच चार्ट शो ट्रेंड ओव्हर टाईम. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे सी, लाईन चार्ट. 40वा क्वेश्चन आहे, पाय चार्ट रिप्रेझेंट्स. पाय चार्ट कशाला रिप्रेझेंट करतोय? तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे प्रॉपोर्शन. ठीक आहे, म्हणजे असं हा जो आता गोल नाही जमला माझा, ठीक आहे, अशा प्रकारचं काय आपलं पाय चार्ट असतोय, ठीक आहे. तर वेगवेगळी व्हॅल्यू इथं दिलेली राहते, कलरिंग दिलेलं राहते, तर हा प्रोपोर्शन म्हणजे एक प्रॉपोर्शनमध्ये आपल्याला दाखवतो. जसं हा एवढा भाग झाला, ठीक आहे, हा एवढा भाग असं दाखवतो आपल्याला. जमत नाही आता मला माऊस नाही, परंतु समजून घ्या तुम्ही. तर प्रॉपोर्शन याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 41 ते 50 क्वेश्चन जे आहेत आपले आता ते ॲडव्हान्स एक्सेलवरती असणार आहे. ॲडव्हान्स एक्सेलचे फीचर असणार आहे, ठीक आहे. 41वा क्वेश्चन आहे बघा, मॅक्रो इज यूज टू. मॅक्रो जो आहे तो कशासाठी यूज केला जातो? ऑटोमॅटिक टास्क जर तुम्हाला करायचे असतील तर आपण मॅक्रो यूज करतोय, ठीक आहे. 42वा क्वेश्चन आहे, शॉर्टकट टू ओपन मॅक्रो रेकॉर्डर. मॅक्रो रेकॉर्डर जर तुम्हाला ओपन करायचं असेल तर त्यासाठी कुठली शॉर्टकट की आहे? तर Alt F8 जर तुम्ही प्रेस कराल तर मॅक्रो ओपन होत आहे. 43वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज पॉवर क्युरी. पॉवर क्युरी हा खूप महत्त्वाचा टूल आहे आणि त्याच्याने खूप काही टास्क तुमचे इझिली होतात आणि चांगल्याने तुम्ही परफॉर्म करू शकता. तर पॉवर क्युरी काय आहे एक्झॅक्टली हे जर सांगायचं झालं तर डाटा ट्रान्सफॉर्मेशन टूल आहे मित्रांनो पॉवर क्युरी. 44वा क्वेश्चन आहे बघा, व्हॉट इज अ पॉवर पिवॉट. आता पॉवर पिवॉट काय आहे? तर पॉवर पिवॉट आहे डेटा मॉडेलिंग टूल आहे. काय आहे? डेटा मॉडेलिंग टूल. 45वा क्वेश्चन आहे, गोल सीक इज यूज फॉर. गोल सीक कशासाठी यूज केला जातो? तर गोल सीक आपल्याला एखादी व्हॅल्यू जर तुम्ही इनपुट केलेली आहे तर ते करण्यासाठी, म्हणजेच काय फॉरकास्टिंग नाही, सॉर्टिंग नाही, फिल्टरिंग नाही. याचं करेक्ट आन्सर असणार आहे फाइंडिंग इनपुट व्हॅल्यू. 46वा क्वेश्चन आहे, सॉल्वर इज यूज फॉर. सॉल्वर इज यूज फॉर. तर सॉल्वर जो आहे तो ऑप्टिमायझेशन, प्रॉब्लेम ऑप्टिमायझेशनसाठी केलं जातं यूज. तर हे आपला करेक्ट आन्सर आहे. 37वा क्वेश्चन आहे, व्हॉट डज कंट्रोल शिफ्ट प्लस एल. कंट्रोल शिफ्ट आणि एल जर तुम्ही प्रेस केले तर त्याच्याने कोणतं काय ओपन होणार मी तुम्हाला दाखवते. जसं आपल्याकडे आता एक्सेल आहे, ठीक आहे, इथं मी आपला कंट्रोल शिफ्ट एल. तर याच्याने काय होते बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याकडे काही डाटा नाही त्याच्यामुळे काही येत नाही, परंतु कंट्रोल शिफ्ट एलने आपल्याकडे काय ओपन होते, फिल्टर्स लागू होतात. मी तुम्हाला दाखवतो इकडे फिल्टरवरती क्लिक केलं तर इकडे तुम्हाला दिसून येत असेल, ठीक आहे. शॉर्टकट की दिसत आहे कंट्रोल शिफ्ट एल, ठीक आहे. म्हणजे आपला करेक्ट आन्सर काय आहे? अप्लाय फिल्टर. 48वा क्वेश्चन आहे, व्हॉट इज अ रेंज. रेंज म्हणजे काय? सिंगल सेल नाही, ग्रुप ऑफ सेल, शीट की वर्कबुक. तर ग्रुप ऑफ सेल म्हणजे खूप साऱ्या सेलचा ग्रुप. जसं आता मी एवढा भाग सिलेक्ट केला तर हा रेंज आहे, याच्यामध्ये काय खूप सारे सेल्स आहेत, याला रेंज म्हटलं जाते, ठीक आहे. तर ग्रुप ऑफ
सेल्स हा याचा करेक्ट आन्सर असणार आहे. 49वा क्वेश्चन आहे वर्कबुक कंटेंट. वर्कबुकमध्ये काय असते, तर वर्कबुकमध्ये असते वर्कशीट. बी आपला करेक्ट आन्सर आहे. 50वा आणि शेवटचा क्वेश्चन आहे एक्सेल इज पार्ट ऑफ. एक्सेल कशाचं पार्ट आहे, विंडोजचा नाही कारण हे ऑपरेटिंग सिस्टीम आहे. लिनक्स हे सुद्धा ऑपरेटिंग सिस्टीम आहे नाही कारण एक्सेल हा एक काय आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे. गुगल हा सर्च इंजिन आहे म्हणजे हा सुद्धा नाही, परंतु MS ऑफिस हा ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर आहे आणि MS ऑफिसच्या अंतर्गत एक्सेल आहे म्हणजेच एक्सेल इज पार्ट ऑफ MS ऑफिस. तर असे होते मित्रांनो हे 50 क्वेश्चन. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. MS एक्सेलचे ॲडव्हान्स क्वेश्चन मी याच्यामध्ये शिकवलेले आहे. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या ठाकरे कम्प्युटरच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू मित्रांनो.